नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. निळजेपाडा घेसर गावात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 31 क्रमांकाने घेतली प्रचारात आघाडी. काल ललित काटा सोनारपाडा येथे भव्य रॅलीच्या दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, गवई गटाचा मनसे आणि शिवसेना उबाटाच्या प्रभाग क्रमांक 31 या पॅनलला बिनशर्त पाठिंबा मिळाला असून त्यांनी जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले. त्यामुळे आज घेसर गावात सुद्धा भीमशक्तीचे कार्यकर्ते या पॅनल सोबत प्रचारात फिरून काम करीत होते. दिवसेंदिवस अनेक संघटनांचा या पॅनलला पाठिंबा मिळत असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पाठिंब्यामुळे प्रभाग क्रमांक 31 चे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार तकदीर काळन, ज्योती गायकर, वर्षा पाटील, निवृत्ती पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आज निळजेपाडा घेसर येथील भव्य रॅली दरम्यान विभागातील समस्येवर, प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या कारभारावर यावेळी काहींनी सडकून टीका करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि शिवसेना उबाटा सेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले, तर अनेकांनी प्रभाग क्रमांक 31 या पॅनलचा विजय असल्याचे अधोरेखित करून जल्लोष एकच घोषवाक्य आणून दिला, ते म्हणजे बदल हवा तर चेहरा नवा. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या शिवशक्ती युतीचे अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक 31 चे अधिकृत उमेदवार आपल्या गावातील ग्रामस्थांचे, माता भगिनींचे आशीर्वाद घेण्यासाठी आज इथे उपस्थित झाले आहेत. तरी सर्व गावातील ग्रामस्थ मंडळींचे आम्ही आभार मानतो की आपला असाच पाठिंबा 15 तारखेला आपला मतदानातून द्यावा आणि आपल्या या अधिकृत उमेदवारांना आपलं लोकप्रतिनिधी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर निवडून आणून राहिलेल्या आपल्या समस्या, अडचणी दूर करण्यासाठी त्यांना आपण भरघोस मतदान करून 16 तारखेला विजयोत्सव आपल्या गावात साजरा होईल असा आपण सहकार्य करावे ही आपणास विनंती. आपणास प्रभाग क्रमांक 1 मधून तकदीर दशरथ काळन हे इंजिन या निशाणीवर लढत आहे. प्रभाग क्रमांक 31 मधून ज्योती रक्षित गायकर या इंजिन या निशाणीवर लढत आहेत. प्रभाग क्रमांक 31 सौ वर्षा महेंद्र पाटील या मशाल या चिन्हावर लढत आहेत. प्रभाग क्रमांक 31 श्री निवृत्ती चंद्रकांत पाटील हे इंजिन या निशाणीवर लढत आहेत. एका मतदाराला 4 मतदान करायचं आहे. एकाला 4 वोटिंग असतील. पहिला अ मध्ये इंजिन, ब मध्ये इंजिन, क मध्ये मशाल आणि ड मध्ये इंजिन असं आपल्या निळजेपाडा घेसर गावातून सर्वांनी मतदान करून या नवतरुण धडधडीच्या उमेदवारांना आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावे ही आपणास नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा धन्यवाद. खरं तर रात्री उशिरा 12-1 वाजता रोहिरांना मी कॉल केलेला, त्यांनी मेसेज टाकला आणि आमच्या गावातील मंडळीला किंवा सहकार्याला तर माहीत पण नव्हते कुठे जायचं आहे आणि त्याने सकाळी 10 वाजता मेसेज टाकला की 10:30 वाजता इथे यायचं म्हणून. वाढ खूप मोठा आहे, वेळ खूप कमी आहे आणि जिथे जिथे आपली ग्रामस्थ आहेत, गावाले आहेत, त्यांचं प्रचंड प्रेम आपल्याला मिळत आहे. एका बाजूला आपले विरोधी सर्व धनाढ्य आहेत, पैसेवाले आहेत, वर्षानुवर्षी त्यांची सत्ता आहे पण काम झालं नाही. गावची परिस्थिती बघाल, रस्ते बघाल, गटारे बघाल, 27 गावांची वेगळी नगरपालिका ज्यासाठी आपण त्यांना निवडून दिलं होतं, कोणती गोष्ट घडली नाही. त्यामुळे एक समाजाचे उमेदवार म्हणून समाजाने आम्हाला संपूर्ण आपली समाजाची जी संघर्ष समिती आहे तिने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रत्येक गावात जातो तेव्हा प्रचंड लोकसंख्याने तिथले ग्रामस्थ असतील, महिला असतील या प्रचारामध्ये सहभागी होतात.
खरं तर वेगवेगळ्या गावचे वेगवेगळे उमेदवार असताना खरं तर गावातली लोक पुढाकार कोणती घ्यायला तयार नाही, नजरवर यायला तयार नसतात. परंतु आम्ही ज्या ज्या गावात जातो, म्हणजे आज घेसर गावात एक प्रचंड महिला आणि सगळेच जवळजवळ तरुण वर्ग आणि मान्यवर सर्व आमच्या सोबत उपस्थित आहेत. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि काकांनी जे सांगितलंय की संपूर्ण घेसर गावाच्या वतीने आपल्या या पॅनेलला पाठिंबा आहे, त्याबद्दल तुमचे घेसर गावाचे नक्कीच ऋणी आहे मी. असंच आम्हाला सहकार्य करा आणि मोठ्या मताधिक्याने विजयी करा अशी आमची विनंती राहील. आमचं एवढ्या वर्षी केलेलं आमचं काम हीच आमची ओळख आहे आणि त्यामुळे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला लाभतोय आणि आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आणि निश्चित तुम्ही मतदान रूपाने जे आम्हाला आशीर्वाद द्याल, प्रचंड बहुसंख्येने निवडून आणाल आणि त्या प्रत्येक मतदाराचं आणि त्या प्रत्येक गावाचा समाजाचा विकास केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला सोयी सुविधा पुरवण्याची 100% आम्ही घेतो. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त. धन्यवाद. आपण आहोत घेसर गावामध्ये पॅनल क्रमांक 3 महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाटा गटाचे या ठिकाणी असणारं पॅनल, या पॅनलसाठी आज घेसर गावामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. संपूर्ण गावगावामधून शहरामधून एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय. निश्चितपणे या पॅनलचा विजय मानला जातोय अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते. एकंदरीत पाहिलं तर या विभागातला जो चेहरा मोहरा या मागच्या कार्यकाळामध्ये बदलायला हवा होता, मात्र या शहराचं किंवा या गावाचं विद्रुपीकरण या ठिकाणी दिसतंय. अशी लोकांची ओरड आणि बोंब दिसते. या ठिकाणी मनसेचे तकदीर काळन, निवृत्ती पाटील, ज्योती गायकर आणि वर्षा पाटील या निवडणुकी रिंगणामध्ये आहे. अनेकांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या. रॅलीमधनं वेगवेगळे संकेत जात आहेत की ही वाटचाल जी आहे ही विजयाच्या दिशेने आहे. या ठिकाणी भगवान पाटील असतील, या ठिकाणी कदम साहेब असतील आणि हे सर्व आमचे यांचे कार्यकर्ते आहेत, हे अगदी जोमाने या ठिकाणी काम करतात. परिस्थिती पाहिली विभागामध्ये, गावागावामध्ये गटरांची व्यवस्था तशी आहे, रस्त्यांची अवस्था तशी आहे, प्रचंड खड्डे आणि अशी परिस्थिती असताना या लोकांचा या ठिकाणी या मतपेटीतून उद्रेक दिसेल असंच या ठिकाणी वाटतंय. जय नमस्कार. आपण आहोत घेसर गावामध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पॅनलचा या ठिकाणी प्रचार दौरा आहे आणि या प्रचारामध्ये अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. या विभागातल्या समस्या ज्या मागील 5 वर्षापासून सुटल्या नाहीत त्या सोडण्यासाठी हे पॅनल या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करतंय अशी प्रतिक्रिया काही लोकांनी दिली. या ठिकाणी असंख्य महिला आहेत, असंख्य कार्यकर्ते आहेत. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निष्ठेने काम करताना दिसतात आणि या ठिकाणी ज्या समस्या जाणवत आहेत त्या समस्या या ठिकाणी लोकांना कुठेतरी त्यांची या ठिकाणी कुठेतरी जाणीव म्हणून त्या कुठेतरी आवाज उठला पाहिजे. त्या आज आमच्या सोबत आहेत मनसेचे एकंदरीत प्रसार माध्यमातून ज्यांची भूमिका पक्षासाठी अहम ठरली आहे ते शिवा बनसोडे. शिवा बनसोडे, काय सांगाल आपण? प्रथमतः तुमचं स्वागत आहे. मुळात काय आताचं राजकारण बघता आपण, सगळीकडे बघता राजकारणाचा पुरा चिखल झालेला आहे. अक्षरशः लोक खूप वैतागले आहेत. एवढ्यांचं वारंवार जुन्या चेहऱ्यांना चान्स देऊन त्यांच्या थापांना बळी पडून विकास तर काय झाला नाही आहे. काय आता सध्या ठाकरे बंधूची ती जोरात चालली आहे आणि बऱ्याच लोकांना बुडाला आग लागली आहे. खरं तर जरूर नाही मी कुठल्या पक्षाचा आहे, जाती धर्माचा आहे, जरूर हे महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीच्या नेतृत्वासाठी कोण उभे तर ते सन्माननीय ठाकरे बँड, सन्माननीय राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि यांच्याच युतींना आज आणि सन्माननीय कार्यसम्राट आमदार माझे आमदार राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आपल्याला अधिकृत 4 उमेदवार इथे दिलेले आहेत. आणि ते भले बरेच लोक बोलतात, मी असं ऐकलेलं की चेहरे नवीन येतं, परंतु नवीन चेहरे नसून खूप जुने चेहरे आणि समाजामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असलेले चेहरे आहेत. आणि हे आता क्रमांक 31 प्रभाग 31 क्रमांकामधून सन्माननीय तकदीर शेठ काळन यांची एक समाजकार्य खूप मोलाचं राहिलेलं आहे. आणि रक्षित गायकर विभागाध्यक्ष यांच्या मिसेस पण यांचं पण खूप मोलाचं कार्य राहिलेलं आहे. आणि महेंद्र शेठ यांची मिसेस यांचं पण खूप मोलाचं कार्य आहे. तर प्रभाग क्रमांक 31 मधून एक मध्ये आहे तकदीर दशरथ काळन यांची निशाणी रेल्वे इंजिन, ब मधून ज्योती रक्षित गायकर यांची निशाणी रेल्वे इंजिन आणि क मधून आहे वर्षा महेंद्र पाटील यांची निशाणी मशाल आणि ड मधून निवृत्ती चंद्रकांत पाटील यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन. तर हे खूप छान असे चेहरे मिळालेले आहेत.
माझं सर्व मतदारांना यांना आव्हान आहे की अशी ही संधी बार बार वेळेत नसते. 5 वर्षे कपाळावर माथ्यावर आपला पश्चाताची टाळी मारल्यापेक्षा एक दिवस तुम्ही सक्षमपणे जागृतपणे वोट द्या 15 तारखेला आणि ग्राफिक राहू नका, कुणाही थरपाला बळी पडू नका, कोणाच्या दबाखाली राहू नका. तुम्हाला जर पुढचं 5 वर्ष विकास हवा असेल तर या लोकांना तुम्ही बळी पडला कामा नाहीये. आणि आता बघता तुम्ही किती चांगला असा खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे आणि जिकडे तिकडे जावं तसं बऱ्याच लोकांचं सहकार्य, बऱ्याच संघटनेचं सहकार्य लाभलेलं आहे. तर माझी सर्व मतदारांना विनंती आहे की तुम्ही येत्या 15 तारखेला अशा भरघोस मताने या चारही चेहऱ्यांना विजय करा. जिथे जिथे महाराष्ट्र नव सेने, मशाल, राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब यांच्या ठाकरे बंधूच्या युतीला चांगला प्रचार करून आणि भरभरच मताने विजय कराल एवढीच मी आशा करतो. धन्यवाद. आपण आमची प्रतिक्रिया जाणून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र. खरंच या ठिकाणी प्रत्येक तरुणाची, प्रत्येक गृहिणीची जी व्यथा आणि यातल्या असणाऱ्या समस्या त्या कधी सुटल्या नव्हत्या, त्या सुटल्या नसल्याने इथे फार मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा आक्रोश आहे. निश्चितपणे या पॅनलला शिवा बनसोडे सांगतात त्याप्रमाणे विजय मिळेल अशी खात्रीसह या ठिकाणी इथे थांबतो. आपल्या सोबत आहेत लोढा हेवनच्या कार्यकर्त्या मंदा गुरव. या परिसरातील समस्येबद्दल त्यांना असणारा एकंदरीत परिस्थितीचं ज्ञान आहे किंवा त्याची माहिती आहे. आज त्या घेसर गावामध्ये कल्याण डोंबिवली सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं गावोगावामध्ये प्रचार करण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. मनसेचं आणि उबाटा गटाचं हे पॅनल आहे आणि या पॅनलला एक मोठी ताकद आणि त्यांच्या मागे असणारा जनसमुदाय याच्यावरून यांचा विजय निश्चित होतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण गुरव मॅडम या ठिकाणी फिरताय, प्रत्येक ठिकाणी फिरताय, कसा प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद आहे. सर्वजण उत्साहाने हे करतात, प्रचार करताय आणि डोर टू डोर जाऊन पण त्यांचाही आम्हाला खूप चांगला अनुभव पण येतोय आणि सर्वजण मनसोक्त आणि प्रचारासाठी आनंदित आहे. का तर आमचा उमेदवारच खूप निष्ठर आहेत की काम करणारच. आणि आता सध्याची परिस्थिती अशी आहे की रस्ता एकदम खराब आहे, गटार नाहीत, जिथे तिथे सांडपाणी, कचरा हे सर्व आहे. तर आमचे उमेदवार आहेत ते नक्कीच हे काम करणार आणि निश्चय आमचा आहे. नवीन चेहरा आहे, त्यासाठी नवीन चारही लोकांना संधी मिळेल मिळेल नक्कीच. कारण की त्यांचं जुनंही काम आहे. आता नगरसेवक म्हणून ते आता हे करतात पण त्यांची जुनी कामं आहेत तशी. या महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेनं गेल्या 5 वर्षात कोणतंही काम केलं नाही किंवा कोणत्याही समस्या सोडवल्या नाहीत, याबद्दल काय सांगाल? आता जसं ग्रामपंचायत होती जुनी, तेव्हा जे रोड बनवले होते ते आता नाहीत. त्याच्यावरतीच डांबरीकरण करून छोटे मोठे खड्डे विजून परत तीच परिस्थिती होते. लोकांना चालायला जागा नाही, गाड्या पार्किंगला जागा नाही, कचरा जिथे तिथे टाकला जातो. त्याच्यामुळे लोकांना खूप त्याच्यातून जावं लागतं. संकट ते येत आहेत पण आता ह्याच्या पुढे तर होणार नाही. कारण की आमचे 4ही उमेदवार आहेत ते नक्कीच हे काम करू शकतात. कारण की तेव्हा ते ग्रामपंचायतमध्ये सदस्यही होते, तेव्हा त्यांनी काम केलेलं. आता त्यांच्या अनुभवानुसार आता ते पुढेही ते काम करू शकतात. विजयाची खात्री आपण हो, नक्की विजयाची खात्री तर आहेच. कारण की आम्ही सर्वच उत्साहाने त्यांच्या बरोबर आहोत आणि आम्हाला प्रतिसाद पण तसा छान भेटतोय. या होत्या मंदा गुरव आपल्यासोबत. यांनी एकंदरीत परिस्थितीचं वर्णन केलंय. या उमेदवारांना निश्चितपणे या विभागातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि हा प्रतिसाद मतात रूपांतर होईल असंच एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार. आपल्यासोबत आहेत तकदीर काळन यांच्या पत्नी. आपण आज घेसर गावामध्ये आहोत. वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्या खरोखरच नागरिकांच्या प्रति तीव्र आहेत. तर या ठिकाणी आपल्यासोबत आहेत काळनताई. काय सांगाल, आपण इतके दिवस फिरताय सोबत प्रत्येक गावागावामध्ये, आपण काय जाणवलं? नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आपल्या पॅनलला. सर्व उमेदवार निवडून अशी त्यांची इच्छा आहे. तरी आपले प्रयत्न चालूच आहेत. त्यांना संपूर्ण प्रतिसाद देतात सर्व नागरिक. तुम्हाला काय वाटतं, इथल्या समस्याबद्दल काय वाटतं? समस्या तर खूपच आहे. सर्व याच्यामधून फिरल्यावर समस्या, रस्ते नाहीत, गटारांची व्यवस्था व्यवस्थित नाही, सगळीकडे चिखल होतोय. म्हणजे जेवढे गावागावातून फिरतो तिथे सगळीकडे रस्त्यांमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. तसे गावकरी सांगतात इथे गटारांची व्यवस्था व्यवस्थित नाही, असं खूप साऱ्या समस्या. एकंदरीत आरोग्याविषयी काय सांगाल? आरोग्याविषयी आता जेव्हा समस्या असतील मग आरोग्याविषयी हे असतीलच, प्रॉब्लेम असतीलच मुलांचे वगैरे असतील. म्हणजे या आपल्याला काय जाणवतं याच्याबद्दल?
पाण्याचा प्रश्न सोडवायला एक ऑफिस नाहीये किंवा कोण अधिकारी नाहीये की त्याच्याकडे आपण समस्या सोडवायला जाऊ शकतो. अच्छा. परत आपला लाईट व्यवस्था, काही लाईटच झालं तर लाईटीचा प्रश्न जर काही उत्पन्न झालं तरी म्हणजे कोणाला सांगायला झालं ऑफिसला जावं लागतं. सगळ्या आता घेसर निलजेपाड्यातील सगळ्या गावं बायका जातात मोर्चा घेऊन, तरी कोणी त्यांचं ऐकत नाही अजूनपर्यंत. तरी लाईटची समस्या आहे तीच आहे. लाईट पाणी रस्ते याची समस्या जाणवते आपल्याला. रस्त्यांची भरपूर रस्त्यांची समस्या जाणवते. अच्छा, आपण काय सांगाल ताई याबद्दल? तुम्हाला काय जाणवतं आतापर्यंत? आपण फिरतात त्याच्यामध्ये, आपण एकंदरीत रस्त्याची परिस्थिती पाहिली, गटरांची परिस्थिती पाहिली. आम्ही या समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपलं पॅनल जिंकून येईल याची खात्री आपल्याला. 100% तुम्ही काय सांगाल? हा, अशा बऱ्याचशा समस्या या महिलांना जाणवतात. आपण या प्रत्येक ठिकाणी फिरतोय आणि रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल याची नेहमीच ओरड या ठिकाणी पाहायला मिळते. अशी असणारी एकंदरीत व्यवस्था या ठिकाणी आपण पाहतोय. सोबत आहेत घेसरगावचे बाळा जाधव. आपण या ठिकाणी असणारी आजची प्रचार रॅली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही रॅली आहे. या रॅलीमध्ये एकंदरीत फिरताना आणि इथली परिस्थिती पाहिली, इथली गटर असली, इथले रोड रस्ते असले, या परिस्थितीबद्दल त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. काय सांगणार जाधव साहेब? सध्या तरी घेसर गावाची परिस्थिती, घेसर किंवा निलजेपाडा एकत्र गाव आहे, कंबाईन आहे. बऱ्याचशा समस्या आहेत. नागरिक सुविधांचा अभाव आहे, स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा कोळेगावावरून येणाऱ्या ज्या स्ट्रीट लाईट त्या बऱ्याचशा प्रमाणात बंद आहेत. रस्त्याचे आहेत समस्या आहेत. आणखीन सांडपाण्याची जी व्यवस्था आहे, त्या गटारांचे नियोजन बरोबर नाही. त्या बऱ्याचशा समस्यांकडे स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांनी तातडीने लक्ष देऊन कशा समस्या सोडवता येतील तर त्यांनी आपल्याकडे प्रयत्न करायला हवेत. गाव या पॅनलला सपोर्ट करील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 4 उमेदवार आहेत. आपण सपोर्ट करणार आहे. सर्व उमेदवारांच्या पाठीशी संपूर्ण गाव उभा आहे. 4ही पॅनलच्या निवडून येतील याची खात्री अशी आम्हाला आशा आहे. निश्चितपणे या गावामधून सुद्धा चांगलं मताधिक्य मिळेल अशी खात्री या ठिकाणी वाटते. आपल्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद या लोढ्यामध्ये, या घेसर गावामध्ये, निळजे गावामध्ये तो होती. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची ताकद वाढलेली आहे. आणि आता आलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, आपल्याला साथ देत आहेत. तर आपल्याला परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे. ज्याप्रमाणे चेहरा नवा हे जे म्हणतायत, त्यामुळे नक्कीच या 4ही जे आपले उमेदवार आहेत, इंजिनचे 3 आणि मशालीचा 1, तर नक्कीच त्यांचा विजय होईल. धन्यवाद. आमचं एवढंच शिवसेनेच्या माध्यमातून, उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या माध्यमातून आम्हाला एवढं सांगायचं आहे की आतापर्यंत आम्हाला कुठल्याही स्वरूपाचं कुणी आमदार नाही, खासदार नाही, कुणी काय म्हणतात तसं नगरसेवक नाही, तरी आम्हाला शिवसेना आणि राज ठाकरे मनसे या माध्यमातून आम्हाला हे कॅन्डिडेट कशाही स्वरूपानं आपल्या नेत्यांना मजबूती करण्याकरता आपल्याला ह्याच्यामध्ये पाठवणं गरजेचं आहे. आणि त्या आपल्याला बरंचसं आपल्याला असं सांगावं वाटतं की उद्धव साहेब आणि राज ठाकरे साहेब जातीवादी आहेत असे मी म्हणणारे लोक आहेत. तुम्हाला कसं काय हे करणार आहेत? पण उद्धव साहेब आणि राज साहेब हे जातीवादी नाहीत, हे तुम्हाला निश्चित सांगतो. कारण काय, जे काय आजपर्यंत जे काय 2 वर्ष 2.5 वर्ष उद्धव साहेबांना मिळाली, आज ते इतिहासात नमूद झालेले मुख्यमंत्री आहेत. आणि उद्धव साहेबांच्या पुढं कुठल्याही प्रकारचं असं जातीवादी असं पक्ष नाही. कारण मी एका ह्याच्या चॅनलवरती मुसलमानाला विचारलं होतं, मुसलमान महिलेला विचारलं होतं की तुम्ही मुसलमान असून सुद्धा तुम्ही शिवसेनेमध्ये कसं काय तुम्ही आलात? तर ही जातीवादी शिवसेना नाही आहे. शिवसेना जातीवादी होती, ती निघून गेलेली आहे. आमच्याकडे जे जातीवंत आहेत ते जातीवादी न राहता आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरेंच्या बरोबर आहोत. आणि आम्हाला कशाही करून हे कॅन्डिडेट आम्हाला निवडून आणून देणं हे गरजेचं आहे, हे मी जनतेला आवाहन करतो आणि माझी संपवतो. आपण आहोत आता घेसर गावामध्ये. आपल्यासोबत या ठिकाणी संकेत सेकटकर आहेत. या ठिकाणी या प्रचार रॅलीमध्ये त्यांना अनेक समस्या उद्भवल्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पॅनल आहे, उबाटा गटाचं पॅनल आहे,
दोन्ही गटाचं जे पॅनल आहे ते विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे असं प्रत्येक नागरिकाचं म्हणणं आहे. यापूर्वी ज्या समस्या सुटल्या नाही त्याबद्दल सेकटकर साहेब काय सांगा? लोणामध्ये फिरत असताना शक्यतो पैसा रॅली करत असताना आम्ही बघितलं की रस्त्याचे जे मुद्दे आहेत किंवा गटारांचे जे मुद्दे आहेत ते वर्षानुवर्ष तसेच पडलेले आहेत आणि त्याच्याबद्दल काहीही झालेलं नाही आहे. आता इकडे आम्ही घेसर गावात आहोत, इकडे सुद्धा आम्ही बघत आहोत रस्ते छोटे आहे, गाडी पास होत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे आपापसामध्ये भांडणं होतात. अथवा हे जे गटाराची झाकणं आहेत ती वर्षानुवर्ष तशीच पडलेली आहे, कोणी लक्ष देत नाही, काही नाही. यावेळी आमच्या राजूदादांचे जे हे आहेत त्याला आपण व्यवस्थित हे करून 100% निवडून आणू. त्यामुळे आपले जेवढे काही समस्या आहेत ते पूर्णपणे आपल्या जे आपली मागणी आहे ती पूर्ण होणे सगळ्या समस्या आपल्या त्याच्यावर तोडगा काढला जाईल आणि 100% यावेळी मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की आमची सीट ही कन्फर्म आहे. विजय निश्चित आहे. विजय निश्चित आहे, 100% याची खात्री देत आहे. 200% विजय निश्चित आहे. हे होते शेलटकर साहेब, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांना पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्र निर्माण सेनेचं आणि उद्धव बाळासाहेब गटाचं जे हे पॅनल आहे ते अधिक मताधिक्याने निवडून येईल याची देखील त्यांना खात्री आहे. आणि निलजेपाडा गावातले ग्रामस्थ एवढे खुश आहेत की त्यांना 31 नंबर पॅनलमध्ये जे उमेदवार लाभलेले आहेत सुशिक्षित आहेत, सर्व चारी उमेदवार सुशिक्षित आहेत. आमचा पूर्ण गावाचा मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला पूर्ण पाठिंबा गावाच्या वतीने आम्ही जाहीर असा करतो. आपण आता आहोत घेसर गावातील ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहे. इथली समस्या त्यांनी वर्षानुवर्ष अनुभवली आहे. काय सांगाल काका? काही अडचणी असतील लोकांच्या त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे लोकांनी, काय असतील ते. यापूर्वी नाही झालं काय? यापूर्वी कधी असं एवढं प्रगती नाही झालेली, आता झाली तर बरं वाटेल. यांच्याकडनं अपेक्षा आहे तुम्हाला त्यांनी प्रगती करतील काही ना काहीतरी करतील. तुम्ही यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहात. हे निवडून येतील याची खात्री आहे का? वाटतंय निवडून येतील. काय वाटतं काका तुम्हाला? खात्री आहे आम्हाला. खात्री आहे निवडून येतील. निवडून येतील. कुठल्या पक्षाचे आहेत माहिती आहे का? महाराष्ट्र निर्माण सेना आणि उद्धव ठाकरे साहेब या चारी पॅनलच्या लोकांना आपण निवडून द्या. जरूर, नक्कीच. आपल्याला काय वाटतं साहेब इथल्या समस्येबद्दल? इथल्या समस्या म्हणजे आता हे जे उमेदवार आहेत ते नेहमीच काम करणारे आहेत, आमचे संबंधातले आहेत. अच्छा. शिवाय मनसेमध्ये ते पहिल्यापासून आहेत आणि येथील रहिवासी आहेत, त्याच्यामुळे त्यांना आपण मतदान करायलाच पाहिजे आणि ते येतीलच आणि ते पण कामं करतीलच आणि नेहमी कामं करणारीच आहेत. काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा काय नाही, यांना भरघोस मतांनी निवडून आला सर्वांनी. विजय निश्चित आहे विजय तुमचा. निश्चित. काय सांगाल काका? हा बरोबर आहे, त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. तुम्हाला वाटतं यांचा विजय झाला पाहिजे? या ठिकाणी आमच्या सोबत ज्येष्ठ होते. ज्येष्ठांचं सुद्धा म्हणणं असं आहे यापूर्वी कोणताही विकास गावाकडे गावच्या विकासासाठी कोणी लक्ष दिलं नाही अशी या नागरिकांची ओरड आहे. निश्चितपणे या पॅनलला त्यांचा निर्धार असा आहे की या पॅनलला आम्ही विजयी करू. इथे सांगतो